दाबूया पट्टन रेफ्रिजरेटरचं, येणार वादळ परिवर्तनाचं, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। सत्ता नसतानाही निलेश राणेंनी जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय काम सुरू ठेवलंय। निलेश राणेंनी इथल्या जनतेच्या मनात स्थान निर्माण केलंय, त्यामुळे त्यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही। आरोग्यासह इतर प्रश्न सोडवायची सत्ताधाऱ्यांची कुवत नाही, त्यामुळे कोकणावर प्रेम करणारी जनता निलेश राणेंच्या पाठीशी असल्याचा विश्वास स्वाभिमान जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी व्यक्त केलाय। पाहुयात काय म्हणाले नागरेकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मतापुरती येतात, आम्हाला मता द्या, मता घेतल्याने काय पाठ फिरवले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे। विशेषतः लक्ष आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कोण बाजी मारणार ही चर्चा चालू असताना आपल्यासोबत आहेत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर। नागरेकरजी काय सांगाल, तुमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी, खरं लक्ष रत्नागिरी जिल्ह्याकडे राहिलं, काय स्थिती असू शकते स्वाभिमानची? आमच्याकडे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2014च्या निवडणुकीनंतर आमचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेशजी राणेसाहेब जरी पराभूत झाले तरी या ठिकाणी सातत्याने ह्या 5 तालुक्यामध्ये त्यांचं सामाजिक आणि राजकीय काम चालू होतं आणि ह्या कामाची पोचपावती म्हणून इथल्या सगळ्या या 5 तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्याच्यानंतर सर्व मतदारांनी निलेश साहेबांनी अक्षरशः यावेळेला डोक्यावर उचलून घेतलं आहे आणि यावेळेला हमखास आम्ही समोरचे राऊत आहेत यांना 1001% आम्ही पराभूत करणार हे आम्ही बोलत नसून संपूर्ण मतदार सगळे जे राणे प्रेमी आहेत आणि ज्यांनी ह्या कोकणावर प्रेम करतात आणि कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजे कोकण असे मानणारी संपूर्ण तमाम जनता हे आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पाठीमागे आहे। एकंदर राजापूर तालुक्यामध्ये काय स्थिती असू शकते? राजापूर तालुक्यामध्ये इथले जे आमदार आहेत राजन साळवी यांनी जनतेला जी आश्वासनं दिली होती, जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या कुठल्याही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत। आरोग्यासारखी महत्त्वाची व्यवस्था आज 238 गावाचा हा तालुका आहे, या ठिकाणी 101 ग्रामपंचायती, 7 जिल्हा परिषद, 12 पंचायत समिती, 1 नगरपंचायत येते या ठिकाणी। आणि अशा परिस्थितीमध्ये ते ग्रामीण रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांची वणवा आहे, नर्स नाहीत, लाईटीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि त्यांच्या बाजूला हे आमदार साहेबांचं ऑफिस आहे आणि एवढं असून ते तिथं दुर्लक्ष करतात आणि तमाम राजापूर तालुक्यातल्या सर्व मतदार बंधूंना आणि सर्व ग्रामस्थांना इथल्या जनतेला कळलं आहे हे शिवसेनेवाले काही करू शकत नाहीत, फक्त भावनिक आवाहन करायचं, मतदान घेऊन जायचं। पाण्यासारखा जटिल विषय आजही स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले तरी अजून हा विषय सुटत नाहीत। यांची ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, पालकमंत्री अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये सत्ता भोगतायत, परंतु सामान्य मनुष्य आहे, सामान्य माणसाचे ज्या अडचणी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांचे प्रश्न आहेत ते आजही तसेच आहेत। त्यांच्याकडे हे जाणूनबुजून दुर्लक्ष करतायत आणि यांचे ते सोडवण्याची कुवत नाहीत। म्हणून आज राजापूर तालुक्यामध्ये सर्व जनतेने ओळखलं आहे की हे जे आमचे प्रश्न आहेत, जसं सिंधुदुर्ग राणेसाहेबांनी घडवलं तसे निलेश साहेबांच्या रूपाने आमचा रत्नागिरी जिल्हा घडवतील अशी सर्व मतदार बंधूंची भावना झालेली आहे। आणि अक्षरशः या तालुक्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य या राजापूर तालुक्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून हा माझा तालुका आहे, मी जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी निलेश साहेबांना देणार आणि ते पण सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या जी कामाची राणे कुटुंबाची पद्धत आहे त्या पद्धतीवर खुश होऊन सगळे लोक आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीला आशीर्वाद देणार आहेत। कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे? आम्ही विकासाचा मुद्दा, राणेसाहेब हे लोकांना ह्या कोकणातल्या जनतेला परिचित व्यक्तिमत्व आहे। आदरणीय राणेसाहेबांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद, त्याच्यानंतर अनेक विरोधी पक्ष नेते, अनेक मंत्रिमंडळामध्ये गेले 39 वर्ष ते सत्तेमध्ये या ठिकाणी काम करतायत आणि असं करत असताना प्रशासनावर असलेला वचक, प्रशासनाचा असलेला अभ्यास हा पूर्ण कोकणातील आणि महाराष्ट्र जनतेला राणेसाहेबांच्या रूपाने माहिती आहे आणि आमची विकास कामं करण्याची पद्धत आहे। आधी आमच्या पक्षाचं ब्रीद वाक्य आहे,
देऊ तो शब्द पूर्ण करू. त्याच्यामध्ये विकास कामं आलीच, परंतु ज्या सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, मग पाण्याचे प्रश्न आहेत, काही रस्त्याचे प्रश्न आहेत, काही शेतीविषयक प्रश्न आहेत, काही बागायतदारांचे प्रश्न आहेत, काही मच्छीदारांचे प्रश्न आहेत, काजू व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, बांबू व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, चिरेखानेवाल्यांचे, वाळू खडीवाल्यांचे प्रश्न आहेत. हे राणेसाहेबांमध्ये धमक आहे की हे नेतेच ह्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात किंवा हे प्रश्न निकाली काढू शकतात, अशी भावना या तमाम जनतेची झालेली आहे. विकास कामे आम्ही करतोच आहेत. विरोधक काय करतात ह्याच्यापेक्षा आम्ही जे काय करतोय हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे. म्हणून जनता आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पर्याय आमचे उमेदवार निलेशजी राणे यांच्या पाठीशी आहे. खरं बघता हे पाहता रत्नागिरीमध्ये सेनेचं पारडं जवळ आहे, याकडे कशा दृष्टीने बघताय? नाही, जड जरी असलं ते लोकांनी भावनिक म्हणून त्यावेळेला या लोकांना निवडून दिलं. आपण जर विचार केला, विनायक राऊत यांची सरपंच होण्याची पण लायकी नाही, कारण त्यांची तुम्ही संसदेमधली भाषा, त्यांनी संसदेमध्ये या कोकणाच्या जनतेच्या किंवा ह्या इथल्या मतदारसंघाचे प्रश्न कधी मांडले हे आम्हाला ऐकायला मिळालं नाही, बघायला मिळालं नाहीत. आणि जे प्रश्न मांडले त्या ठिकाणी, ज्या प्रश्नावर ते बोलले संसदेमध्ये, त्या ठिकाणी आमच्या या प्रसिद्ध रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभाची आम्हाला इज्जत काढण्यासारखे त्या ठिकाणी बोलले की हा मतदारसंघ बॅरिस्टर नाथपैंचा मतदारसंघ आहे, शामराव पेजेंचा मतदारसंघ आहे, प्राध्यापक दंडवते साहेबांचा मतदारसंघ आहे, प्रभूसाहेबांचा मतदारसंघ आहे, 2009चे आमचे निलेशजी राणे यांचा मतदारसंघ आहे. आणि अशा मतदारसंघाची इज्जत त्या ठिकाणी ह्या राऊत साहेबांनी त्या ठिकाणी काढली. ही पूर्ण भारताच्या जनतेने बघितली, पण कोकणातल्या जनतेने लाजीरवाण्यासारखं तिथलं वक्तव्य ऐकून माना खाली घालतील असं त्यांचं ते वक्तव्य होतं. आणि इथले आमदार आहेत हे लोकांनी निवडून दिले की त्यांना वाटलं की हे लोक काहीतरी करतील, पण त्यांच्या घोर निराशा झालेल्या आहेत. त्यांनी किती जरी आता संघटना म्हणून आणि शिवसेना म्हणून आज कोकणातील आणि या मतदारसंघातील कोणी जनता त्यांच्याकडे बघत नाही आहे, कारण त्यांना कळून चुकलं आहे. हे लोक फक्त भावनेपोटी आम्हाला सांगतात तुम्ही मतदान करा, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, भगवे झेंड्याचं नाव घ्यायचं आणि मतदान मिळवायचं. हे लोकांना आता कळून चुकलं आहे, कारण आज शासनाच्या वतीनं सगळीकडे साक्षर जनता झालेली आहे. अनेक तरुण तरुणी त्या भागामध्ये शिकतायत. आज लाखो ह्या 5 तालुक्यामध्ये बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली आहे. जर एखाद्या कुटुंबातल्या एखादी व्यक्तीला जर ह्या लोकांनी रोजगार दिला असता तर त्यांच्याकडे सांगण्यासारखं काम झालं असतं. आज तुम्हाला उदाहरण द्यायच्यामुळे लांज्यामध्ये या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांनी एक रोजगार मेळावा लावला होता शासनाच्या मार्फत. त्या रोजगार मेळाव्याला 36 की 38 कंपनी त्या ठिकाणी येणार होते, म्हणून हजारो तरुण राजापूर लांज्यातले संमेलन त्या ठिकाणी उपस्थित राहिले. तरुणांना एकत्र केलं आणि आमदार खासदारांनी या शिवसेनेच्या लोकांनी भाषणं केली आणि तिथून निघून गेले. उन्हामध्ये त्या लोकांना पाणी दिलं नाही, काही व्यवस्था नाही त्या लोकांची. आणि तिथे फक्त एक कंपनी आली आणि त्या कंपनीला पण आम्हाला का बोलवलं आहे ह्या लोकांना हे त्यांना माहीत नाही. आणि ते हजारो तरुण ह्या लोकांनी शिव्या देत परत आपल्या घरी गेले, अशी ह्यांची अवस्था आहे. तर काय म्हणून इथली जनता ह्या लोकांना मतदान करतील, शिवसेनेला मतदान करतील? परंतु शिवसेनाचे खासदार आमदार आहेत, 5 वर्ष सत्ता आहे. काय वाटतं यावेळी कोकणातील जनता परिवर्तन करेल असं वाटतं तुम्हाला? 100% म्हणजे 101% यावेळी जनता परिवर्तन करणार. कारण विनायक राऊत हे मोदींच्या लाठीवर निवडून आलेले आहेत आणि आमदारांनी इथले जे आमदार आहेत ते भावनिक आव्हानावर निवडून आले आहेत. परंतु आज त्यांच्याच संघटनेमध्ये हे काम करत नाहीत म्हणून त्यांचेच लोक त्यांना बोलत आहेत, त्यांच्यामध्ये गट पडलेले आहेत. हे पूर्ण ह्या मतदारसंघातील लोकांना माहिती आहे. आणि ते किती जरी सत्तेत असले आणि त्यांचे विद्यमान ते लोक असले तर इथल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे की हे लोक काही करू शकत नाही. आश्वासन देण्यापलीकडे यांच्या हातात काय नाही. सत्तेतले मुख्यमंत्री यांचं ऐकत नाही, सत्तेतले काही BJPचे मंत्री ऐकत नाही, केंद्रातले काही मंत्री ऐकत नाही, यांची अवस्था आहे. परंतु यांच्या पक्षप्रमुखाचं कुटुंब चाळावं म्हणून ही झालेली युती आहे आणि ही पूर्ण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. नाणारसारखा प्रकल्प असेल, जैतापूर, अनेक प्रकल्प विध्वंसक या कोकणामध्ये आणले जात आहेत. रत्नागिरीमध्ये विशेषतः जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय? तो प्रकल्प होता हा विनाशकालीच प्रकल्प होता आणि याचा अभ्यास करता हा जर प्रकल्प जगातला सगळ्यात मोठा केमिकल प्रकल्प या ठिकाणी, पेट्रोकेमिकल प्रकल्प या ठिकाणी येणार होता. आणि हा जो आमचा भाग आहे खाडीपट्ट्याचा भाग, तिथली जी 14-18 देवगडची काही गिर्या वगैरे अशी गावं आहेत, त्या गावामध्ये बागायतीचं प्रमाण
अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. काजू, आंबा, कोकम वगैरे मोठ्या प्रमाणात आहे आणि तेच शेतकरी वडिलोपार्जित त्यांच्या बागायती आहेत. त्याच्यावर अनेक वंशाचे लोक म्हणजे अनेक पिढ्या त्या ठिकाणी त्या बागांवर त्यांच्या त्या व्यवसायावर ते लोक जगत आहेत, त्यांची कुटुंब चालवत आहेत आणि अशी आमची तिकडची हजारो कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत. आणि हा आमचा केमिकल प्रकल्प आला तर किमान त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 40 किलोमीटरमध्ये प्रदूषण होईल. त्याच्यानंतर मच्छीमारांसारख्या लोकांना तिथे मच्छी करता येणार नाही, केमिकल सोडलं जाईल समुद्रामध्ये आणि ह्या भागामध्ये अधिक बेकारी आहेच आणि बेकारी वाढवून घ्यायची ह्या इथल्या नेत्यांची म्हणजे आदरणीय राणेसाहेबांची आमची इच्छा नव्हती आणि म्हणून राणेसाहेबांनी ह्या प्रकल्पाच्या विरोधासाठी ठाम भूमिका घेतली. असले विनाशकारी प्रकल्प माझ्या कोकणामध्ये उद्ध्वस्त आमच्या जनतेला आणि इथल्या भूमीला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही. एकही वीट तुम्हाला या ठिकाणी लावू देणार नाही अशी ठाम भूमिका राणेसाहेबांनी घेतल्यानंतर शिवसेनेला असं वाटलं की आता हे लोक आमच्या हातून जाणार इथला मतदार आणि म्हणून त्या लोकांनी मग ज्यांनी ह्या प्रकल्प आणला, ज्यांनी जमीन मुलीचा अध्यादेश काढला त्या शिवसेनेने मग नाटक करायची सुरुवात केली. मग उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आणलं, मंत्र्यांना आणलं आणि खोटी आश्वासनं या ठिकाणी गेलो. परंतु तिथल्या जनतेला माहिती आहे की हा प्रकल्प हा आदरणीय राणेसाहेब, निलेशजी राणे, नितेशसाहेब आणि त्यांचे समर्थ सगळे कार्यकर्ते आणि तिथले विशेष करून विरोधी कमिटीचे संघर्षचे अध्यक्ष अशोकजी वालम आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांनी जी संघटना मजबूत केली ती एकोपा केला आणि त्याच्यामुळे शासनाला हा प्रकल्प परत न्यावा लागला. आपलं ते स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर विरोधकांनी कुठच्याही प्रकारचे 5 वर्षात कामं न केल्यामुळे यावेळी निलेश राणे मोठ्या मतदारांनी विजय होतील असा दावा त्यांनी केलेला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन तांबेसह भरत केसरकर, रत्नागिरी लाईव्ह, राजापूर.